महाराष्ट्रातल्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला गेली। या निमित्तानं आमचे प्रतिनिधी तेजस मुहतुरे यांनी प्रदीप सिंग यांच्याशी चर्चा केली आहे। ते याचिका करतात। आज हायकोर्टाने मतदानाची जे मतमोजणी आहे त्याची तारीखच वाढवून दिली आणि हाच निकाल संपूर्ण महाराष्ट्राला लागू झाला। जे याचिकाकर्ते आहेत प्रदीप सिंग ठाकूर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नेमकी याचिका कशाची होती, काय होती आणि कशासाठी टाकली। मला काल दुपारी नगरपालिकेने नोटीस पाठवलं की तुमचा प्रभाग 9 ब मधलं इलेक्शन रद्द करण्यात आलेलं आहे। काल 4:30 वाजता माझं पिटिशन सबमिशन झालं आणि आज 10:30 वाजता त्याच्यावर सुनावणी होती आणि 10:30 वाजता माझ्यातर्फे तो निकाल लागला। कारण की माझं पिटिशन असं होतं की माझं इलेक्शन जेव्हा समोर ढकण्यात आलं आहे तर ही मतगणना जे 3 तारखेला होणार आहे ते ज्या दिवशी माझं इलेक्शन होत असेल 20 डिसेंबर अगर माझं इलेक्शन होत असेल माझ्या प्रभागाचं बचं, तर ह्याची मतमोजणी पूर्ण महाराष्ट्राची 21 तारखेला होणे आवश्यक आहे। कारण की 3 तारखेला अगर मतमोजणी झाली तर माझ्या इथे माझ्या मतदार बंधू भगिनींना त्याचा इफेक्ट पडला असता, माझ्या मतदातावर त्याचा असर पडला असता। म्हणून मी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने मला न्याय दिला। आज जो आदेश मला मिळाला मी त्या आदेशबद्दल आज खूप प्रसन्नता व्यक्त करतो आणि हायकोर्टाचं आभार मानतो। हायकोर्टासह इतरही लोकांचे अभिनंदन केले। प्रमोद पानमुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।